नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणार आहोत पुण्याजवळच्या सुंदर मावळ भागात. मावळ म्हणलं की आपल्याला तळेगाव, लोणावळा, खंडाळा एवढंच माहिती आहे. ह्याच्या पलीकडे पण खूप सारं काही आहे. आज आपण तिथे भेट द्यायला जाणार आहोत. मी नकाशात पाहिलं होतं, बेंदेवाडी धबधबा आणि खांडी व्ह्यू पॉईंट अशी 2 ठिकाणं दिसली होती. अजून काही मध्ये दिसतं का माहीत नाही. ते आपण बघणार आहोत. फुल एन्जॉय केलं बघ. वहिनीला व्हिडिओ दाखवतो बघा तुम्ही नसल्यावर. तिच्या आईला मित्र आहे का तुझं? हे बघ तुझं सीन, हे बघ कसलं भारी आहे का? हात हात घे. अरे पाणी किती मस्त वाटते. नाही येत पाऊस आला. काय करायचं? नाही छोट्यायचं. हा छोटा आहे. चल आपण पुढे जाऊ. नाही ते धबधब्यालाच थांबत. हे बघ ते जगताप वॉटरफॉल. हां नको नको नको. वाव मस्त आहे राव. अरे मस्त आहे रवी. हो ना. सीन उडवायचं का ड्रोन? उडवायचं. हो पाण्यात पडू नये फक्त. पण डोंगरा साईडला उडू ना. हा चल पुढे चल. मस्त एक एकच नंबर आहे. हे का लोक थांबले?
धबधब्याचं नाव नाही माहिती. मस्त आहे हा धबधबा. धबधब्याचं नाव थोडी असते. आता हे छोटं गाव आहे, छोट्या गावात छोटे धबधबे. वडेश्वर धबधबा. आपण नाव ठेवू ना त्याचं. वडेश्वर नाही ठेवला. पाऊस आहे. गेला ते झाली गेला. इथे रस्त्यावर पूर्ण पाणी आलं होतं आणि आम्ही पुढे जावे का नाही याचा विचार करत होतो. पण शेवटी बऱ्याच गाड्या पुढे गेल्या होत्या आमच्या, त्यामुळे आम्हीही ठरवलं चला जाऊया. पण थोडंसं भीतीदायकच वाटत होतं इथे. नमस्कार मित्रांनो, आज आलो आहे आम्ही मावळ तालुक्यातील खांडी गावाच्या पुढं आणि इथं मागे टाटाचा एक पॉवर प्लांट आहे. बहुतेक जलविद्युत केंद्र. तिथून पुढे रस्ता नाही आहे. आता हा रस्ता इथं बघणार नाही, एकदम खूप दुर्गम रस्ता आहे, एका वेळी एकच गाडी जाऊ शकते. आणि इथं आम्ही काही लोकांनी सांगितलं 18 नंबर पॉईंट आणि इथं म्हातारीचा खडक. समोर इथं हा इथं मागे दिसतोय ना, तिथं एक आहे खडक, त्या तिकडे आम्ही तिकडे जातोय. इतकं काय अवघड नाहीये, पण लोक वगैरे कमी आहेत तिथं. आता आम्ही निघतोय. पाऊस पण आज कमी आहे, त्यामुळं आम्ही जाऊ शकतो. आणि नेहमीप्रमाणे आपला सोहेल बघा नाजूक हळूहळू येतोय. आणि खरंच तुम्ही समोर जो पॉइंट बघा ना, एकदम भारी वाटेल. बघा पॅच दिसतोय ना, तो बहुतेक म्हातारीचा खडक आहे. आम्हाला एका लोकांनी, इथल्या स्थानिक लोकांनी माहिती दिली. आम्ही आता तिकडे जाणार आहोत. एकदम भारी वाटत आहे आणि धोकादायक वगैरे असं काही नाही आहे इथं. फक्त दुर्गम रस्ता आहे. ट्रेकिंग पण खूप असं जास्त काय नाही, हार्डली 300-400 मीटर असेल ते चालायचं. मग सध्या आम्ही तिकडे जातोय. काय हा, मग आता तुझा व्हिडिओच आहे ना मामा, मीच आहे तुझ्या मागे. अरे मी आडवा पाय ठेवला आणि शेवाळ होतं तिथं. अरे खेकडा इथं. हो का? खायचं ना तुला? हा खाईल ना, पण कच्चा नाही. हळू 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 हळू. मी गेलो होतो आता. व्हिडिओ आपला चालूच होता. खेकडे माहिती का विजू तुला? हो खेकडे कसा निसर्ग आहे बघा. हे बघ इथं बघ पायाला. बघा या फिरायला आमच्या सोबत. सोहेल खूपच मजा करत आहे. ज्याला कोणाला जीवनात कंटाळा असेल, ज्याला कोणाला त्रास झाला असेल, त्यांनी विजय स्वामी सोबत फिरावं आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यावा.
अतिशय मनमोहक असं सुंदर निसर्ग. विजू हा? उडवायला हरकत नाही रे. काय ड्रोन हा उडवूया ना. भारी वाटते. भारी एकदम भारी हा पॉइंट. उडवायला पण चांगलं आहे. हो पिवळा झेंडा का लावला काय माहिती. कुठला झेंडा? हे पिवळा वाघ आहे. वाघ आहे. सगळ्यात आधी मलाच चांगला टार्गेट देतो. आलो की रे आपण. आता याला म्हातारीचं खडक का म्हणतात मला नाही माहिती. बहुतेक इथं एखाद्या म्हातारीची आत्मा बित्मा असेल किंवा भूत असेल. आणि तुम्ही बघाल ना इथं आजूबाजूला पूर्ण डोंगर आणि छोटंसं एक पठार असल्यासारखं आहे. आणि तिकडे एक टाटाचा पॉवर प्लांट तिकडेच आहे. दिसत नाही आहे इथून, पण खरंच खूप भारी आहे. आणि येता येता मग थोडक्यात माझा पाय घसरला आणि थोडं पडलो मी. हे तर थोडंसं लागलं हाताला. आता इथं प्राणी पक्षी काय म्हणतात, बिबट्या बिबट्या काय माहीत नाही बाबा आहेत का नाही. आणि आपण एकदा आलो होतो वांद्रे गावात. वांद्रे गाव इथून येताना दिसलं आम्हाला, पण ते त्या साईडला आहे बहुतेक. आणि या साईडला इकडे विरुद्ध दिशेला लोणावळा बाग. एकूण भारी आहे, खूपच छान असा पॉईंट आहे. आता आपल्याला ड्रोन उडवल्यावर कळेल तुम्हाला आपण कुठं आलो नक्की. आणि मस्त आहे. लोकांनी फक्त येऊन खराब करू नये हीच अपेक्षा आहे. तुम्हाला प्लास्टिक एकही दिसणार नाही इथं, प्लास्टिकचा तुकडा. आणि आपण कुठं आहोत सध्या आपल्यालाही नाही माहिती, म्हणजे किती उंचावर आणि काय. वाव काय वाटतंय बघ. तर आता आम्ही 18 नंबर पॉईंट, माहीत नाही 18 नंबर काय, तिथे टाटाचा एक पॉवर प्लांट आहे त्याच्यामुळे त्याला 18 नंबर म्हटलेलं आहे. आणि आत्ता इथं पूर्ण क्लिअर वातावरण होतं, पण सगळं आता एकंदरीत पाऊस पडायला लागला आहे. मग सह्याद्रीत फिरताना ही गोष्ट खूप डोक्यात ठेवावी लागते, लक्षात ठेवावी लागते. पाऊस कधीही चालू होऊ शकतो. रेनकोट वगैरे कॅरी तर कराच, पण धुकं वगैरे पावसामुळे खूप जबरदस्त मग रस्ता हरवण्याचे चान्सेस असू शकतात. आता पाऊस चालू झालेला आहे. खाली बघू शकता तुम्ही पूर्ण धुकं, आणि समोरही बघू शकता काहीच दिसत नाही आहे.
मित्रांनो, घरात बसू नका, बाहेर फिरा, आनंद घ्या जीवनाचा. आणि गर्दीत पण फिरू नका. तुम्हाला काही वेगळं ठिकाणाची नावं माहिती असे पाहिजे असतील तर आम्हाला विचारा, आम्ही सांगतो. कानेपाटापासून आपण वडेश्वर आणि बरीचशी गावं पाहिली आणि बऱ्याचशा गावांमध्ये येताना निसर्ग किती सुंदर आहे याचं प्रत्यक्ष दर्शन आपण आज दोघांनी पाहिलेलं आहे. पण स्वातंत्र्य झाल्यानंतर हे पॉलिटिक्सवाले इलेक्शन लढवतात, सगळ्या गोष्टी करतात आणि आपल्याला येताना रस्त्यामध्ये 4 आजी भेटल्या होत्या. त्या आजींना जायला दळणवळणाची सोय नाही आहे तालुक्यात आणि मावळ तालुका म्हणतात विकसित आहे. तर मला तर प्रश्न पडतोय की इथल्या गोरगरिबांचं दळणवळणाची जर साधी सोय नसेल तर कशाचा विकास झाला आणि काय विकास झाला त्याचाच प्रश्न पडलाय मला. ओव्हरऑल तर फिरायला चालतो, हा राजकीय विषय आहे, पण खरंच त्या आजींचं बोलणं आपण रेफर करायला पाहिजे होतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मोठमोठे टाटाचा प्लांट आलाय बघा इथे. आता इथल्या लोकांना रोजगार भेटला तर चांगलंच आहे. पण त्या आजी काय सांगत होत्या माहिती आहे का? हो, आता आज कुठं जायचं?